रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं अक्षरशः दाणादाण उडवून दिलेली पाहायला मिळते आहे। मान्सूनपूर्व पावसाचा फटका 380 शेतकऱ्यांना बसलेला पाहायला मिळतो आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील चित्र बघितलं तर 104 गावातील 53,000 हेक्टरहून अधिक जे आंबा बागायतदार आणि शेतकरी आहेत त्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं पाहायला मिळतं आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। कृषी विभागाचा हा प्राथमिक अहवाल आहे। रत्नागिरी जिल्ह्यात मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते कालपर्यंत या ठिकाणी मान्सूनपूर्व म्हणजेच अवकाळी पाऊस या ठिकाणी कोसळलेला होता। याच्यामध्ये आंबा, काजू, केळी, नारळ आणि फणसाचं सर्वाधिक नुकसान झालेलं आहे आणि याचा सर्वात मोठा फटका जो आहे तो खेड तालुक्याला या ठिकाणी बसलेला पाहायला मिळतो आहे। खेड तालुक्यातील 36 गावातील 142 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्याखालोखाल मंडणगड तालुक्यातील 15 गावातील 53 आंबा बागायतदारांचं नुकसान या अवकाळी पावसामुळे झालेलं पाहायला मिळतं आहे। मे महिन्यामध्ये एवढे दिवस अवकाळी पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ होती आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं तर या अवकाळी पावसानं जे झालेलं नुकसान आहे ते सर्वात मोठं हे आंब्याचं झालेलं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।